सेनानींनी जात धर्म व वर्ण या संकुचित सीमांच्या पलीकडे जाऊन खंडप्राय देशातील समस्त जनतेला सोबत घेऊन नवा भारत घडवण्याचा निर्धार केला होता. सर्वसमावेशकतेमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात जनमानसाचा कौल हा काँग्रेसच्या बाजूने होता. सुमारे 85% हिंदू धर्मीय असूनही त्यांनी हिंदू महासभेची पाठराखण कधीही केली नाही. हिंदू, मुस्लिम, पारशी, शीख व ख्रिश्चन आदी सर्व धर्मीय लोक स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते व पाठबळ देत होते. हे पाहून भारतीय आधुनिकतेचे शिल्पकार रवींद्रनाथ टागोर यांनी 1917 अभिनव मानव विकास संस्थेचे सरसचिव माननीय श्री सुभाषजी कासले सर यांचं विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे. आपणास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तथा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हे पाहून भारतीय आधुनिकतेचे शिल्पकार रवींद्रनाथ टागोर यांनी 1917 मध्ये गांधीजींना महात्मा असे संबोधलं होतं. निजामी राजवट असली तरीही हैदराबाद राज्यावर संपूर्ण देशातील घटनांचे मराठवाडा, तेलंगण व कर्नाटक भागांवर थेट परिणाम दिसत होते व त्यानुसार जनमानस घडत होते. 1857च्या बंडात हैदराबाद मधील सुभेदार खान हे क्रांतिकारक निजामाच्या विरोधाला न जुमानता ब्रिटिशांविरोधाच्या उठावात सहभागी झाले आणि त्यामुळे त्यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. 1907 मध्ये केशवराव कोरटकर यांनी हैदराबादला विवेक वर्धिनी विद्यालयाची तर गुलबर्गा येथे विठ्ठलराव देऊळगावकर यांनी नूतन विद्यालयाची स्थापना केली. 1915 मध्ये गोविंदभाई श्रॉफ यांनी औरंगाबाद येथे सरस्वती भुवन विद्यालय स्थापन केले. त्याच वर्षी परभणी येथेही प्राथमिक शाळा सुरू झाली. 1921 मध्ये तुळजापूर तालुक्यात पिंपरगा येथे राष्ट्रीय शाळा स्थापन झाली. हैदराबाद मुक्तीलढ्या सेनेचे स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे हे या शाळेत शिक्षक होते. त्यानंतर मराठवाड्यात अंबाजोगाई, सेलू, नांदेड, लातूर, उमरगा, बीड, उदगीर व गुंजोटी इत्यादी ठिकाणी अनेक शाळा स्थापन झाल्या. हैदराबाद येथील अनेक मुस्लिम नेते स्वदेशी आंदोलनाच्या आधुनिक मूल्यांकडे आकर्षित झाले होते. मुल्ला अब्दुल कयूम खान, मौलवी मोहम्मद अकबर अली, मौलवी मोहम्मद मजहर आदी मंडळी स्वदेशी आंदोलनात सक्रिय सहभागी होती. त्यांनी गणेशोत्सवासही प्रोत्साहन दिले. मौलवी मोहम्मद अकबर यांनी अली खलिफा हे वृत्तपत्र चालू केले. मुल्ला अब्दुल कयूम खान यांनी आधुनिक विचारांच्या प्रसारासाठी अंजुमन-ए मारिफ ही संस्था तर सखोल अभ्यासासाठी हैदराबाद मध्यवर्ती वाचनालय व गैरत उल मौरीफ संशोधन संस्थाची स्थापना केली. 13 एप्रिल 1919 ला अमृतसर मधील जालियनवाला बाग येथे रॉलेट ऍक्टचा निषेध करण्यासाठी जमलेल्या जमावावर जनरल डायरने बेछूट गोळीबार केला. त्यात 400 निरपराधांचा बळी गेला तर 2000 जखमी झाले. त्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली. या काळातच पहिल्या महायुद्धात तुर्कस्तानचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांनी तुर्कस्तानचे तुकडे पाडले. तुर्कस्तानचे सुलतान हे जगातील सर्व मुस्लिमांचे धर्मप्रमुख खलिफा असल्याचे मानले जायचे. खलिफाच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्यामुळे जगातील मुस्लिमांमध्ये असंतोष पसरला होता. हे जाणून गांधीजींनी खिलाफत आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करून टाकला. हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांना ही उत्तम संधी वाटली. 24 नोव्हेंबर 1919 रोजी महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे अखिल भारतीय खिलाफत कॉन्फरन्स भरवण्यात आली. त्यात त्यांनी आवाहन केलं, हिंदूंनी खिलाफत चळवळीला तन-मन-धनाने मदत करावी आणि मुस्लिमांनी असहकार चळवळीच्या मार्गाने जावे. अशा प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्य व मुस्लिमांना असहकार्याच्या चळवळीत सामील करून घेण्याची महत्त्वाचे कार्य गांधीजींनी पार पाडले. हैदराबाद राज्यात हे लोट वेगाने पसरत गेले.
केलं. ह्या चळवळीत बॅरिस्टर असगर हसन, मोहम्मद मुतुर्जा, हुमायून मिर्झा यांच्या समवेत पंडित केशवराव कोरटकर, वामन नाईक, राघवेंद्रराव शर्मा, पंडित दिगंबरदास चौधरी या नेत्यांनी एकत्र येऊन अनेक सभा आयोजित व संबोधित केल्या. धन्यवाद. गांधी विचार आणि चळवळीने प्रेरित मुंबई, पुणे, अलीगढ इत्यादी ठिकाणी शिकणाऱ्या काही हैदराबादी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सोडून दिले होते. त्यात ग्रेट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी जय सूर्या, मीर मेहबूब हुसेन, अकबर अली खान, मकबूल अली व सय्यद अन्सारी, तर अलीगडच्या ॲग्रो ओरिएंटल कॉलेजचे विद्यार्थी आघाडीवर होते. या काळात अनेक मुस्लिम विचारवंत खादीचे कपडे आणि गांधी टोपी घालून जाते. असहकार आंदोलनादरम्यान विदेशी मालांवर बहिष्कार, खादी प्रसार व दारूबंदी असे अनेक उपक्रम तीव्र करण्यात आले. लोकमान्य टिळकांचं 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झालं. यानंतर काही दिवसातच गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी आर्थिक मदत घेण्यासाठी टिळक स्वराज्य फंड ही मोहीम हाती घेतली. त्यांनी टिळकांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या आधी 1 कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असं उद्दिष्ट ठरवलं होतं. हैदराबादेत अबुल्ला चट्टोपाध्याय, रामचंद्र पिल्ले, मोहित हुसेन, हाजी समनलाल, सय्यद अकीब व मुल्ला अब्दुल मुकादम आदींनी टिळक स्वराज्य निधी उभारण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यांनी खादीच्या पंथाचा प्रसार केला. हैदराबाद शहरात सुलतान बाजार येथे 1892 मध्ये आर्य समाजाचे स्थापण्यात आले. 1905 मध्ये हैदराबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पंडित केशवराव कोरटकर यांची हैदराबाद राज्य आर्य समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाली. आर्य समाजाच्या सर्व मानवांची समानता, जाती व्यवस्था, शिक्षण आणि परिष्कर्षाची समान संधी ह्या संदेशामुळे अशा विचारांचे खेडोपाडी स्वागत होऊ लागले. 1938 पर्यंत हैदराबाद शहरात आर्य समाजाच्या सुमारे 350 शाखा सुरू झाल्या. यापैकी 20 शाखा हैदराबाद आणि सिकंदराबाद या जुळ्या शहरांमध्ये होत्या. कालांतराने मोठे मोठे राजकीय नेते स्वामी रामानंद तीर्थ, एम चन्ना रेड्डी, टी.व्ही. नरसिंहराव, विदर्भचे रामचंद्र बीरप्पा, के.व्ही. नरसिंहराव, गुलबर्ग्याचे विद्याधर गुरुजी, रायपूरचे पंडित तारानाथ हे आर्य समाजाच्या चळवळीत सामील झाले. डॉक्टर अघोरनाथ चट्टोपाध्याय, पंडित श्रीपाद सातवेकर यांसारख्या विद्वानांनी आर्य समाजास पाठिंबा दिला आणि त्यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक जागृतीचे कार्य मोठ्या धडाधडीने हाती घेतले. अशा व्यापक पार्श्वभूमी हैदराबादच्या मुक्ती संग्रामाकडे पाहावे लागले. हैदराबाद संस्थानातील निजामी राजवटीविरुद्ध 90% हिंदू जनता असं त्यांचं स्वरूप होतं. जुलमी राज्याच्या कळवणुकीला वैतागलेली प्रजा संघर्षाला उतरली होती. संस्कृती व भाष्य यांचं दमन हे बंडाला आमंत्रण ठरलं. पाकिस्तानाची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली तरी संस्कृती व भाषा दडपून टाकण्याचा अतिरेक झाल्यावर बंगाली भाषकांनी बांगलादेश निर्माण केला होता. निजामी राजवटीत कन्नड व तेलुगू भाषकांना उर्दूचा त्रास असह्य होत होता. हैदराबाद शहरात 1 कोटी लोकसंख्यापैकी 77% तेलुगू भाषक, 24% मराठी, 11% उर्दू तर 10% कन्नड भाषक होते. त्यामुळे हैदराबाद संस्थानातील कार्यकर्त्यांनी आंध्र महासभा, कर्नाटक परिषद, महाराष्ट्र परिषद या संघटना स्थापल्या होत्या. त्यात हिंदू व मुस्लिम सामील होते. संस्थानात काँग्रेस संघटनेच्या स्थापनेला परवानगी मिळत नसल्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून अस्तित्वात आल्या होत्या. लोकांना भाषण व मुद्रण स्वातंत्र्य नव्हते. त्यांचा आवाज दाबला जात होता म्हणून सर्व वर्गातील लोक बंड करू लागले. 1924 मध्ये लोकनायक बापूजी अने यांच्या अध्यक्षतेखाली पहिली हैदराबाद राजकीय परिषद भरवली होती. 1928 मध्ये पुण्यात झालेल्या राजकीय परिषदेचे अध्यक्ष न.सी. केळकर हे होते. ह्या परिषदेला सुभाषचंद्र बोस
होते. अशा परिषदांना निजाम सरकार परवानगी देत नसल्यामुळे त्या बाहेर भरवणं भाग होतं. अभिनव मानव विकास संस्थेचे सदस्य माननीय डॉक्टर हरिप्रसादजी सोमानी सर यांचं विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अभिनव मानव विकास संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री जयेशजी बजाज सर यांचंही विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे. आपलंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत तथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या परिषदातून भाषण स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य असे मूलभूत अधिकार द्यावेत, शिक्षणाच्या सोयी वाढाव्यात, लोकनियुक्त प्रादेशिक सरकारे अस्तित्वात आणली जावी अशा मागण्या होत असत. भारताच्या राजकीय पटलावर होत असलेल्या घडामोडींचे हैदराबाद राज्यातही पडसाद उमटले होते. राजकीय चळवळीतील नेते हैदराबाद राज्यातील नेत्यांशी सातत्यानं संपर्कात होते. थोर गांधीवादी नेते पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांनी हैदराबाद संस्थानात 1838 मध्ये 2 वेळा सत्याग्रह केला होता. ते महात्मा गांधींच्या पद्धतीनुसार जाहीर पत्र काढून संस्थानात प्रवेश करत निजामी अधिकाऱ्यांना त्यांना अटक करून राज्याबाहेर पाठवून देत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा अभिनव मानव विकास संस्थेचे सदस्य माननीय विजयकुमारजी राठी साहेब यांचं विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे. विद्यालयाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या महायुद्धानंतर 1946च्या सुमारास हैदराबाद राज्यात कम्युनिस्टचं वारं दाखल झालं. 1927 मध्ये मुहम्मद नवाज जंग या निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने हैदराबादमध्ये मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन MIM ची स्थापना केली होती. लवकरच तो एक राजकीय पक्ष बनला. 1946 मध्ये लातूरचा अल्पकाळ वकील कासिम रजवी याने पक्षावर ताबा मिळवला. त्याला तत्कालीन पंतप्रधान लायक यांनी पाठबळ दिलं. त्यामुळे धर्मात रझाकार स्वयंसेवक फौज निर्माण करून अत्याचार चालवले. दिवंगत लेखक उमर खलिफी हैदराबाद आफ्टर द फॉल या पुस्तकात म्हणतात, भारतात सामील न होता हैदराबाद राज्याला स्वतंत्र ठेवण्याच्या कल्पनेतून रझाकारांनी हिंदू लक्ष्य करून हिंसाचार चालवले. MIM हा झपाट्या अधिकारी व उन्मादी पक्ष बनला. भावना व रचना या दोन्ही बाबी तो पक्ष फास्टिस्ट होता आणि त्याला लायक अली यांची फूट होती. निजाम यांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षात अनेक मुस्लिम सहभागी होते. तेलंगणातील देशमुख किंवा डोल जहागिरी घेण्यासाठी ख्वाजा मोईनुद्दीन हे त्यापैकी एक. 2022च्या हैदराबाद मुक्ती दिनी 95 वर्षांचे मोईनुद्दीन यांनी 75 वर्षापूर्वीच्या आठवणी पत्रकारांना सांगितल्या. ते म्हणाले, आम्ही काश्मीर व रझाकारांनी केलेल्या अत्याचारांचे साक्षीदार होतो. त्यांना धर्मागत रोखणाऱ्या डाव्या विचारांच्या कर्त्यांनी विनाश करण्याचा होता, म्हणून आम्ही भूमिगत झालो. अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर चेतनजी सारडा सर यांचं विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे. विद्यालयाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शोएबुल्ला खान हे झुंजार पत्रकार निजामाच्या सत्तेत सातत्याने आव्हान देत होते. निजाम सरकारवर घणाघाती टीका करणाऱ्या
तेज या साप्ताहिकातून त्यांनी पत्रकारितेस सुरुवात केली. साहजिकच त्यावर बंदी आली. त्यानंतर सोहेबुल्ला काँग्रेसचे नेते मुंगमुल्ला नरसिंहराव यांच्या दैनिक रयतमध्ये गेले. पुढे या दैनिकावरही बंदी लादली गेली. तेव्हा त्यांनी 1947 च्या नोव्हेंबर महिन्यात हैदराबाद स्टेट काँग्रेसचे मुरगुला रामकृष्णराव यांच्या सहाय्यातून दैनिक इमरोज चालू केले. त्या काळात कासिम रजवीने रजाकार मार्फत जनतेचे अत्याचार चालू केले. त्यामुळे धार्मिक वितुष्ट वाढ होते, हिंसाचार पसरला होता. हे पाहून सोहेबुल्ला खान यांनी 13 ऑगस्ट 1948 रोजी निजामाला रजाकारावर बंदी घालून भारतामध्ये सामील व्हावे असे आवाहन केले. रजवीने निजामाच्या विरोधात लिहिणाऱ्याचे हात तोडून त्याची हत्या करा असे आदेश रजाकारांनी दिले होते. तरीही डगमगून न जाता सोहेबुल्ला खान यांनी रजाकारांवरचे साधी हल्ले चालूच ठेवले. 22 ऑगस्ट 1948 च्या मध्यरात्री 1 वाजता रजाकारांनी काचीगुडा परिसरात सोहेबुल्ला यांचे हात कापले व त्यांची गोळी घालून हत्या केली. सोहेबुल्ला खान यांच्या सोबत असलेला इस्माईल खान यांचे एक मनगट कापून टाकले. हे इस्माईल खान या हत्या प्रकरणी न्यायालयात साक्षीदार झाले. काँग्रेसचे नेते व हैदराबाद राज्याचे पहिले मुख्यमंत्री बुरगुला रामकृष्णराव यांचे पुतणे बुरगुला राम हे सोहेबुल्ला खान यांचे घनिष्ठ मित्र होते. 2014 मध्ये गौतम पेम्मा राजू यांना दिलेल्या मुलाखतीवर म्हणतात, निजामाच्या विरोधात जो येईल त्याचे मनगट कापून टाकण्याची धमकी रजाकार प्रत्यक्षात आणत होता. सत्तेवर असणाऱ्या व्यक्तीमुळे तिच्या जात व धर्मातील सर्व लोकांना सत्तेचे लाभ मिळू शकत नाही. सत्तेचे अंतस्थ वर्तुळातील काही जणांचा सत्तेचा लाभ मिळू शकतो. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील नेत्यांना त्याचं भान होतं. उदारमतवादी, डावे, मध्यममार्गी, गांधीवादी, आर्य समाजी तसेच कट्टर धार्मिक असे सर्व प्रकारचे विचार प्रवाह हैदराबाद राज्यात व मुक्तीसंग्रामात दिसत होते. परंतु संकुचित विचारांमागे जनता गेली नाही. रजवी मुस्लिम म्हणजे राज्यकर्ता असं म्हणत असता तरी ते वास्तव्य नाही. हे खेड्यातील अभिनव मानव विकास संस्थेचे सचिव सन्माननीय कमलकिशोरजी अग्रवाल सर यांचं विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे. विद्यालयाच्या वतीनं आपले हार्दिक हार्दिक स्वागत तथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गरीब मुस्लिमांना ते समजत नव्हते. मुस्लिमांतील वेगवेगळ्या कालखंडातील धार्मिक वितुष्ट दाखवणाऱ्या घटना घडत होत्या. हैदराबाद राज्यात हिंदू मुस्लिम यांच्या परस्परावलंबातून गंगा यमुनेसारखी मिश्र संस्कृती नांदत होती. गांधी, आंबेडकर, नेहरू, पटेल, आझाद या प्रभूतींना ही संस्कृती जपून ती वृद्धिंगत करणं हे अगत्यात होतं. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, देवीसिंग चौहान, उद्धवराव पाटील, गोविंदभाई श्रॉफ, राघवेंद्र दिवाण व विनायकराव चारठाणकर आदी नेत्यांवर गांधीवादी व दादा विचाराचा प्रभाव होता. हैदराबाद मुक्ती संग्रामातील नेते हे कधीच जात व धर्माच्या सापडले नाहीत. त्यांना स्वातंत्र्याची पहाट दिसत होती. त्यानंतर भारत कसा घडवावा ही खरी समस्या होती. प्राचीन काळापासून पौरात्य व पाश्चात्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना अशी अनेक द्वंद्व चालत आली आहेत. ती सारे द्वैते मिटून त्यांच्यात अद्वैत साधण्याची किमया कशी घडवावी, नवतेमधील कशाचा स्वीकार करावा, परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम संगम कसा घडवावा हे खरे प्रश्न होते. 1922 मध्ये एक ब्रिटिश पत्रकाराने महात्मा गांधी यांना विचारले, भारताच्या अधोगतीला केवळ ब्रिटिशांचा जबाबदार आहे काय? त्यावर गांधी म्हणाले, बुद्धी व श्रम याची फारकतीमुळे भारतीय शेती व ग्रामीण भाग विक्रांत झाला आहे. ह्या विधानाला 100 वर्ष उलटून गेले आहे, तरीही ते सदैव समकालीन आहे. आरंभी उल्लेख केलेले एडवर्ड कार म्हणतात, तसं इतिहास व वर्तमान आणि भूतकाळातील एक सतत न संपणारा संवाद आहे. वर्तमान काळात गांधी व मुक्ती संग्रामातील नेते यांना पडलेले प्रश्न व त्यामागील प्रस्तुत आहेत का नाही
हा झाला त्याचा प्रश्न. धन्यवाद. धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांचे. हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये सहभागी असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची माहिती आपल्यासमोर सांगण्यासाठी येत आहे अनुराग सावंत. प्रभू रामचंद्राच्या चरणाने पावन झालेल्या भारतभूमीला, संत ज्ञानेश्वरांच्या मराठमोळ्या महाराष्ट्राला व ज्यांनी भारतभूमीला व मराठवाड्याला स्वातंत्र्य करण्यासाठी शहीद झालेल्या त्या वीर क्रांतिकारांना माझा मानाचा मुद्रा करून मी माझ्या 2 शब्दात सुरुवात करतो. नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हैदराबाद स्वातंत्र्य सेनानी देवीसिंग चव्हाण यांना निजामाने गुलबर्गा जेलमध्ये डांबून ठेवले होते. मराठवाडा निजामाच्या दगडातून मुक्त झाल्यानंतरही गुरुजींनी अनेक महत्वपूर्ण कामे केली. निजामाने स्टेट काँग्रेसवर बंदी घातल्यानंतर महाराष्ट्र परिषदेच्या नावाखाली चळवळ उभी राहिली. त्यामध्ये मराठवाड्यात 83 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 13 कार्यकर्ते होते. त्यामध्ये देवीसिंग चव्हाण यांचा समावेश राहिला. स्वतंत्र हैदराबाद राज्याच्या पहिल्याच मंत्रिमंडळात शिक्षण व सहकार मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. स्वातंत्र्य सेनानी देवीसिंग चव्हाण यांचे मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, तेलुगू, फारसी व कन्नड अशा 8 भाषावर प्रभुत्व होते. हैदराबाद मुक्ती संग्राम सुरू झाल्यानंतर निजामाचा सेनापती कासिम रजवी याने जनतेवर अत्याचार सुरू केले. बाजूला मुक्ती संग्राम सुरू झाला होता. याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, देवीसिंग चव्हाण यांच्यासह अनेक नेत्याकडे होते. अभिनव मानव विकास संस्थेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर रमेशजी जाजू सर यांचं विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे. विद्यालयाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत तथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. देवीसिंग चव्हाण यांनी 1947 ला आशिव येथील आपले सर्व सहकारी यांच्यासोबत अनेक नेत्यांना अपसिंगा तुळजापूर येथे संघटित करून स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला. यामुळे निजाम सैनिकांनी त्यांना अटक करून तुरुंगात डांबले. स्वातंत्र्य सेनानी देवीसिंग चव्हाण हे साप्ताहिकाचे उपसंपादक म्हणून त्यांनी कार्य केले. हे वृत्तपत्र व साप्ताहिक निजाम विरोधी परखड मत मांडणारे होते व हैदराबाद मुक्ती संग्रामाला दिशा देणारे होते. 1949 ते 1952 या काळात देवीसिंग चव्हाण मराठवाडा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस होते व नागपूर करारावर मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्य केले. ज्येष्ठ साहित्यिक, श्रेष्ठ संशोधक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, संपादक व आदर्श शेतकरी म्हणून त्यांचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि संस्कृती मंडळ यांनी 1992 ला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी डी.लिट ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. तसेच त्यांच्या मराठी आणि दक्षिणी हिंदी या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार तर भारत इराणी संश्लेषण या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिक्षणातून संस्कार, संस्कारातून संघटन आणि संघटनातून राष्ट्रप्रेम ही त्रिसूत्री त्यांनी वापरली. हैदराबाद मुक्ती संग्रामात अनेक व्यक्तींनी हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी प्राणार्पण केले. त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. यानंतर स्वातंत्र्य सैनिक त्रिवेणीबाई पाटील यांची माहिती सांगण्यासाठी येत आहे देवयानी तिवारी. संस्था पदाधिकाऱ्यांचं ध्वजस्तंभाकडे आगमन होत आहे.
स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अभिनव मानव विकास संस्था द्वारा संचालित श्री किशन सोमानी विद्यालय लातूर हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित सर्व मान्यवर संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत व हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरू झाले, परंतु हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालेले नव्हते. हैदराबाद संस्थानातील आपला मराठवाडा फारच अंतरात होता आणि यासाठीच मराठवाड्यातील जनतेला प्रदीर्घ असा संघर्ष करावा लागला. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा हा लढा मराठवाड्यातील गावागावामध्ये लढला गेला. अबालवर्गांनी या लढ्यामध्ये आपला सक्रिय सहभाग घेतला. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले. मराठवाडा स्वतंत्र झाला. आजच्या या ध्वजारोहण राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री विजयकुमारजी राठी सर, सदस्य अभिनव मानव विकास संस्था लातूर यांचं स्वागत करण्याची विनंती मी अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर चेतनजी सारडा सर यांना करतो. सन्माननीय विजयकुमारजी राठी सर यांचं विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. यानंतर आजच्या राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख पाहुणे तथा अभिनव मानव विकास संस्थेचे सन्माननीय सदस्य माननीय विजयकुमारजी राठी साहेब यांना नम्र विनंती करतो की आपण परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. सर्व मान्यवर पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे, एक साथ खड़े होंगे, खड़े हो. जाऊन तिथं अरे सावधान, विश्राम, सावधान, विश्राम, सावधान. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी दोगे, सलामी दो. एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा.
यानंतर सर्व मान्यवर पालक, विद्यार्थी आणि मान्यवरांना विनंती आहे त्यांनी सावधान स्थितीत उभं राहायचे. राज्यगीत सादर करण्याची विनंती मी गीत चमूच्या विद्यार्थ्यांना करते. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा विविध आव्हान तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा तरी तरी नारंगला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छातीवरी गोरली अभिमानाची लेनिका मोराली मनगटे खेळती खेळ जीव घेती दारिद्र्याच्या उन्हात शिकला मित्राच्या कामाने भिकला देशगौरवासाठी शिकला दिल्ली प्रेमी तक्रार महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र महाराष्ट्र माझा. मंचावरील उपस्थित मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करते. तसेच मान्यवर पालक यांनाही बसून घेण्याची विनंती करते. सर्व विद्यार्थ्यांना एक साथ बैठेंगे बैठ जाओ. धन्यवाद मॅडम. यानंतर अभिनव मानव विकास संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय कमलकिशोरजी अग्रवाल साहेब यांना मी नम्र विनंती करतो की आपण आम्हा सर्व उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात. आजचे सन्माननीय अतिथी आदरणीय विजय भाऊ राठी, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतन सारडा, कोषाध्यक्ष जयेश बजाज, सहसचिव सुभाषजी कासले, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, आमच्या संस्थेचे सदस्य हरिप्रसादजी सोमानी, संस्थेचे सहसचिव सुभाषजी कासले, मुख्याध्यापक रमाकांत स्वामी, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी मित्रांनो, सर्व पालक, मराठवाडा अर्थात हैदराबाद मुक्ती संग्राम दिवसाच्या आपणास लाख लाख शुभेच्छा.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर साधारण 2 वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं. आज 75 वर्ष म्हणून आपण विशेष स्वरूपात आजचा हा दिवस साजरा करीत आहोत. आपल्या शाळेने हैदराबाद मुक्ती संग्रामात ज्यांनी भाग घेतला असे 3 महान व्यक्ती आपल्या शाळेत मागच्या काळात भेट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शहरकर गुरुजी आहेत प्रामुख्याने, आणि आपण खुमसे अप्पा आणि चाकूरकर मॅडम यांची विशेष मुलाखत घेतलेली आहे. बराच काळ लोटला आहे. आता हे जी मंडळी आहे खूप ज्येष्ठ अशी झालेली आहे. आता यांच्या पिढीतले लोक म्हणजे नेक्स्ट जनरेशन, ज्यांचे पिताजी वगैरे ज्यांनी या हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये काम केलं, आता त्यांच्या पुढची पिढी यांचंच आपल्याला मार्गदर्शन लाभू शकतं. खरं आजचा हा दिवस खूपच आनंदाचा आहे. मी पुनश्च एकदा विजयकुमारजी राठी यांनी आज आपला अमूल्य वेळ दिला आम्हाला. त्यांच्या मागे पुढे 2 कार्यक्रम आहेत अजून. ते नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड असोसिएशन याच्यावर प्रामुख्याने लातूरात काम करतात. मागच्या 25 वर्षापासून हे खूप मोठं अंधजनांसाठी त्यांचं कार्य आहे. त्याच्यानंतर ITI चाकूरचंही त्यांना उद्घाटनाला जायचं आहे. त्यांनी खूप असा वेळ दिलेला आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिनी आपण अभिनव शिक्षक गुणवंत पुरस्कार जाहीर करतो. यावेळेस आमच्याकडूनच थोडा उशीर झाला. मला यावर्षीचं अभिनव गुणवंत शिक्षक नाव जाहीर करताना खूप आनंद होतोय. मी सीमा राजाभाऊ कुलकर्णी टाळ्या जरा जोरात नाही झाल्या. या शिक्षिकांचं आज नाव जाहीर करतोय. या शिक्षिका 2007 म्हणजे जवळपास 16 वर्षापासून आपल्या शाळेमध्ये शिक्षण विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करत आहेत. त्यांनी बहिणाबाई वाचक मंच, साने गुरुजी व्याख्यानमाला, उत्तम वाचक, सामाजिक कार्यात सहभाग, दिलेल्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडलेल्या आहेत. त्यांचं विविध प्रशिक्षणात सहभाग आहे. फिनलँड शिक्षण पद्धती, कोल्हापूर येथे 3 दिवसीय शिक्षण परिषदेत उपस्थिती, रोटरी क्लब ऑफ लातूरचा उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार हा सुद्धा त्यांना प्राप्त झाला आहे. मी आजच्या प्रमुख अतिथी यांना विनंती करतो की त्यांनी सीमा राजाभाऊ कुलकर्णी यांचं स्वागत करावं. मागून जाऊ तुमचे.
धन्यवाद. पुनश्च एकदा आजच्या शुभ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील शिक्षिका सीमा कुलकर्णी मॅडम यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. यानंतर आजच्या राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय विजयकुमारजी राठे साहेब यांना नम्र विनंती करतो की आपण आम्हा उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आदरणीय मंच, भाइयों और बहनों, ये मेरे लिए एक आज बहुत सौभाग्य का दिन है, क्योंकि इस स्कूल की स्थापना से मैं कई वर्षों तक नंदू भार्गव के साथ में काम करते रहा हूँ और उस स्कूल को जिस भावना से उसने वहाँ निर्माण किया था और आज यह रूप देखकर मुझे बहुत आनंद होता है कि इतना बड़ा रूप इस कमेटी ने इसको निर्माण करके दिया है. यह एक बहुत महत्व की बात है. और आज का दिन विशेषतः इसलिए भी महत्व का है क्योंकि आज हम सही मायने में स्वतंत्र हुए. 15 अगस्त को अपना देश स्वतंत्र हो गया क्या? हाँ. परंतु हम लोग जो इस एरिया में थे, मराठवाड़ा का कुछ पार्ट, फिर बाद में तेलंगाना और कर्नाटक, ये सब पार्ट में से निजाम का राज्य चलता था. वह निजाम गुलामों का गुलाम था. कैसा? क्योंकि अंग्रेजों के ही कहे हुए और अंग्रेजों के ही नियमानुसार उसको काम करना पड़ता था. इसलिए हम उस निजाम उनका गुलाम था और निजामों के हम गुलाम थे. इसलिए हम आज इस दिन को मुक्ति संग्राम दिन इस नाते से कहते हैं. बच्चे बैठे हैं, इनके लिए एक बहुत मजेदार बात बता देना चाहता हूं कि ये हिंदी समझता है तो मराठीमध्ये बोलू, चालेल ना हिंदी? हो, बरं. हम यहाँ रजाकार का जमाना था और हम लोग शोलापुर रहते थे. मेरे दादाजी इस सारी प्रक्रिया में निजाम के विरुद्ध में काम करते थे और एक दिन राजेंद्र सिंह जी जो मिलिट्री के चीफ इन चीफ थे, वो आए और दादाजी को उन्होंने कहा कि मुझे 200-250 गधे चाहिए. गधे चाहिए? सब ताज्जुब की बात है, क्या गधे करेंगे? और बोले कि उसके साथ में मेरे को 200-250 बैटरियां चाहिए. उस जमाने में इतने गधे तो मिल जाते थे, पर बैटरियां मिलती थी या नहीं मिलती थी मालूम नहीं, क्योंकि मैं भी तुम्हारे जैसे छोटा ही था, 7-8 साल का ही था. तो जब पता चला कि ये गधे उन्होंने किस लिए मंगाए हैं, बड़ी मजे की बात थी. तुलजापुर से तामिलवाड़ी तक निजाम का राज्य था और तुलजापुर, कई लोग आप तुलजापुर गए हुए हैं, तो तुलजापुर पर जो चढ़ाई है, उस चढ़ाई के ऊपर सब गधों के ऊपर उन्होंने बैटरियां बांध दी और बांधकर वो बैटरियों को चालू कर दिया और फिर पीछे से उसके पीछे पुलिस लगा दी और मिलिट्री के लोगों को कहा कि फायर करो ताकि गधे डरकर भाग जाएंगे. सामने से आई हुई सेना किसकी? निजाम की. उन्होंने देखा, अरे बाप रे, इतने लोग आ रहे हैं, और उन्होंने वहां शरण ली. और आप जानते हैं कि सरदार वल्लभ भाई पटेल को जब कहा गया कि आपको इस प्रांत को अलग स्वतंत्र करना है, तो उसका चित्र अगर आप देखेंगे तो निजाम इतना झुककर नमस्कार करते हुए सरदार वल्लभ भाई पटेल के सामने कहा, मैं शरण में आता हूं, आप मुझे माफी दे दीजिए. इस तरह की वो कहानी है. मित्रों, आप स्कूल में पढ़ते हैं, इतिहास को कभी भी पूर्ण विराम मत दीजिए. आज हो क्या रहा है
कि इतिहास की जानकारी बहुत कम लोगों को है, और खासकर हमारे इस पूरे अभियान के अंदर इतिहास की जानकारी बहुत कम है। और उस इतिहास की जानकारी कम रहने से शायद इन बच्चों को पता भी नहीं चलेगा कि हम कैसे रहे थे, क्या रहे थे। हो सकता है जिनके घरों में अब कोई पुराने बूढ़े लोग होंगे, जैसा अभी कमल ने बताया, जलंधर शहरकर और ऐसे लोग, उनसे जानकारी लीजिए कि उस समय क्या होता था, ताकि पता चलेगा कि इतिहास कैसा होता है। और इतिहास की कई बार इतिहास को सामने आने भी नहीं दिया जाता है, कुछ स्वार्थ रहा होगा, कुछ मतलब रहे होंगे। तो इस हिसाब से इतिहास को कभी भी पूर्ण विराम मत दीजिए। निजाम के राज्य में रमजान के समय विवाह करना भी गुनाह था, क्योंकि वो उनका कहना था कि हमारी प्रार्थनाएं हैं, हमारी पूजा है, ये है, वो है, इसलिए हम यहाँ पूजा विवाह करने के लिए भी आपको हम परवानगी नहीं देंगे। 1956 में भाषावार प्रांत हुआ, और उस भाषावार प्रांत में संयुक्त महाराष्ट्र के अंदर मराठवाड़ा शामिल हुआ। और 1956 के बाद में 1996 तक, यानी 40 साल तक अपने को उसमें प्रवेश मिलने के लिए कोशिश करनी पड़ी। और इसके लिए मुख्यमंत्री उस समय के जो थे मनोहर जोशी, उन्होंने प्रयत्न करके इसको अपने इसमें संयुक्त महाराष्ट्र के अंदर उन्होंने वहां लिया। इस पूरे उपक्रम में मुख्य रोल किनका रहा? मुख्य रोल इसमें रहा आर्य समाज, हिंदू महासभा, आरएसएस। उस समय की जो स्टेट कांग्रेस थी, वो स्टेट कांग्रेस इसमें बहुत बड़ा महत्व का रोल वहां चला रहे थे। इस मराठवाड़े के अंदर संतों का योगदान बड़ा महत्व का है। परभणी के महान संत पाटलेगांवकर हिंदू और मुसलमानों को एक करके उनके साथ में काम करने का हमेशा एक आह्वान करते थे कि आप इनके साथ में काम कीजिए। पर जो उनके ऊपर संस्कार थे, वो संस्कार इस तरह के थे कि हिंदुओं को काटो, मारो, इज्जत लुटाओ, उनके घर बार लुटो, ये उनको ट्रेनिंग दी जाती थी। इसलिए बहुत अत्याचार होने शुरू हुए थे। सही इतिहास मोहम्मद गौरी, एक छोटी सी बात बता देना चाहता हूं मैं आपको कि मोहम्मद गौरी इतिहास में आप बच्चों ने पढ़ा है या नहीं पढ़ा मालूम नहीं, शिक्षकों को भी उसकी जानकारी है या नहीं मालूम नहीं मुझे, परंतु मोहम्मद गौरी ने अपने पर 17-18 बार शासन करने की कोशिश की और लड़ाई की। और उस लड़ाई के अंदर पृथ्वीराज चौहान ने उनको 17 बार माफ किया। 18वीं बार जब मोहम्मद गौरी जीता तो उस समय उसने क्या किया? पृथ्वीराज चौहान को अंध बनाया और कहा कि इसको मारना ही योग्य है। उस समय उनके साथ में एक भाट कवि थे। किसके साथ में? पृथ्वीराज चौहान के साथ में। और उन्होंने जनाब, उस समय उनको जनाब कहा जाता था मुसलमान के राज्यों को, जनाब आप उस कुर्सी पर बैठिए, मेरे पृथ्वीराज चौहान के अंदर इतनी ताकत है कि आपके आवाज के ऊपर वो आपके हाथ में रखा हुआ जो सेब है वो आपके उसके बाणों से उगा देगा। यह किसी को विश्वास भी होने जैसी बात नहीं थी। तो पृथ्वीराज चौहान अंधो तो हुए हुए थे, उनको वहां खड़ा किया गया और इस भाट में पृथ्वीराज चौहान के कान में कहा, 4 बांस 24 गज अंदर उष्ट प्रमाण, आते पे है सुल्तान, अब मत चूको चौहान। और इतना बोलते ही मोहम्मद गौरी ने आवाज दिया और इस पृथ्वीराज चौहान ने वो बांध चढ़ाया और मोहम्मद गौरी के छाती में आकर लग गया और वो नीचे आकर गिर गया। इतनी ताकत अपने लोगों में थी कि वो सिर्फ आवाज के ऊपर वो सब काम करते थे। इतनी ताकत हमारे लोगों की थी। इसका एक ही कहना था,
ये बात सोच रहा हूं मैं, इसको कहें न कहें, फिर भी कहना जरूरी लग रहा है। निजाम ने जो ऑर्डर निकाली वो ऑर्डर थी, बमन को काटो, बनिया को लूटो। यह घोषवाक्य उसने हर पुलिस पाटिल को दिया हुआ था, परंतु उस समय के जो कुछ पुलिस पाटिल थे उनको ऐसा लगा नहीं कि ये काम हम करना चाहिए, इसलिए उन्होंने वह काम किया नहीं। इस पीढ़ी को मालूम होगा कि कासिम रजवी लातूर का था और उसकी बहुत बड़ी प्रॉपर्टी भी अभी तक है, पर इंक्रोचमेंट होकर वो खत्म हो गई है। तो कासिम रजवी इन रजाकारों का पूरा काम संभालने वाला या रजाकारों को उत्स्फूर्त करने वाला व्यक्ति था, और कासिम रजवी बड़ा धूर्त था। उसने कहा कि देखो, अपने इस प्रांत में 85% हिंदू हैं और सिर्फ 15% मुसलमान हैं, फिर भी हम आपके ऊपर राज्य कर रहे हैं। यह कासिम रजवी का एक वाक्य है कि आप पर हम राज्य जो कर रहे हैं हमारी ताकत से, हमारी हिम्मत से और हमारी अक्लमंदी से हम ये सब कर रहे हैं। अरब, रोहिले, पठान ये सब लोग साहूकारी करते थे। हिंदू काश्तकारों की जमीन किस तरह से ढांकी जा सकती है इसका उन्होंने ट्रेनिंग उनको दिया जाता था। इस तरह के अनेक उपक्रम निजाम ने यहाँ चालू किए हैं। मंदिरों में प्रवचन अगर होते थे, वहां अगर कुछ झंडा लगाया जाता था तो उसको भी निकाल कर फेंक दिया जाता था। इस तरह के अत्याचार और उन्होंने जिस ढंग से इसको सब किया वह अवर्णनीय है, उसको कोई वर्णन करने जैसी बात ही नहीं है। आज भी यहाँ 90% मुसलमान रहते हैं और हिंदू उनका राज्य करते हैं। यह कश्मीर की बात है कि वहाँ उल्टा था, वहाँ मुसलमान ज्यादा थे और हिंदू राज्य करते थे। उसी तरह से यहाँ वो उपक्रम चलते रहा। जानबूझकर उन लोगों को गोमांस मंदिरों को सामने बेचने के लिए उनको प्रवृत्त किया जाता था। मित्रों, कई बातें हैं जो हम आपको बता सकते हैं, परंतु समय का अभाव और सब बैठे हुए धूप में बच्चे बैठे हुए हैं, इनको देखते हुए मुझे ऐसा लगता है कि यहाँ अपने को इसको विराम देना पड़ेगा। और सबसे पहले मैं आज इस संस्था का अत्यंत आभारी हूँ कि जो आपने मुझे यहाँ बुलाया और यह सम्मान दिया और मुझे इस पाठशाला का जो कुछ प्रगति हुई है वो देखने का मौका मिला, इसलिए धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद सर। मराठवाडा मुक्ती संग्रामातील अनेक अज्ञात घटनांना या ठिकाणी आपण उजाळा दिला। हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त विद्यालयामध्ये आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय विजयकुमारजी राठी साहेब, सन्माननीय सदस्य अभिनव मानव विकास संस्था यांनी आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी इथे उपस्थित राहिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर संस्था पदाधिकारी, पालक, शिक्षक, परिपाठ सादर करणारे विद्यार्थी, सेवक वर्ग यांचे विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आणि सन्माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। मान्यवर संस्था पदाधिकाऱ्यांना विनंती की आपण मुख्याध्यापक कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं। या परिसरातील अनेकांनी लढ्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला। त्यातीलच एक नाव त्रिवेणीबाई पाटील। होय, त्रिवेणीबाई पाटील आजच्या निलंगा तालुक्यातील शिर्डी हे 500 गावांनी उभारले असणारे गाव। या गावातील वीरांगना त्रिवेणीबाई पाटील यांचा गडीचा वाडा। पाटीलबाई किसान दलाच्या जाणकार व निर्भय महिला कार्यकर्त्या होत्या। किसान दल म्हणजे रजाकारांना विरोध करणारे एक संघटन। किसान दलाच्या लोकांनी रजाकारांना सळोखीपणा करून ठरले होते। एके दिवशी या किसान दलाचे वीर सोलापूरहून तोंडशी या गावी जाण्यास निघाले होते। नजर त्रास करत ते शिर्डीला त्रिवेणीबाई पाटील यांच्या गडीमध्ये आले। ते कार्यकर्ते गावात येतात त्रिवेणीबाईंनी ताबडतोब त्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली।
त्या दिवशी किसान दलाचे जे सर्व कार्यकर्ते गडी जमलेल्या गावकऱ्यांचा आणि त्रिवेणीबाईंचा निरोप घेऊन निघाले. त्यावेळी त्रिवेणीबाईंनी त्यांना 7,000 रुपये व चांदीची नाणी दिली व देश बांधवांच्या रक्षणासाठी याचा उपयोग करावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याबरोबरच रझाकारांसोबत लढण्यासाठी गावातील लोकांची सुरक्षा करण्यासाठी खांद्यावर बंदूक व कमरेला तलवार बांधून घोड्यावर स्वार होऊन घोडदौड करत आणि टेहळणी करत अखेरच्या श्वासापर्यंत गाव व